त्यामधल्या सम कोणत्या आणि विषम कोणत्या? ज्या संख्या बघा, जी संख्या म्हणजे 2, 4, 6, 8 अशी असते त्याला काय म्हणायचं? सम संख्या. बघा म्हणा तू 2 नंतर 4, 6, 8 सांगा, 10 सांगा, 12, 3 झाल्यावर विषम संख्या सांग. 5. हा डोकं काम केलं ना बघा. हा नंतर एक सोडून एक सांगायचंय. 5 झाल्यावर 7. हा सांगा. नंतर 9. हा पुढे 11. नंतर 13. पटपट सांगा जरा. हा 15. हा पुढे कोण म्हणते ते जागेवर नाही तिथे लोक. हा पुढे सांग लवकर. 19. एवढा वेळ नाही पाहिजे. ईश्वरी सांग. एक सोडून एक सांगायचंय. 20. बाबा बाबा 20 ही संख्या आहे का रे? विषम संख्या पाहिजे आपल्याला. 21 झाल्यावर हा सांग. 23. व्हेरी गुड. आता टीचर नाही. आता टीचर म्हणजे नाही. फक्त बोट वर करा. तुमचा नंबर आला की म्हणजे तोंड बंद. हा 25. हा सांग. नंतर आम्हाला सांग. 27. वेदांत 29. तुम्हाला सांगलं मी एक एकाला होम करू लागेल. हा सांग तेजस्विनी. 21.
सिरियल घेऊ लागली छान. सांग ईश्वरी. 45. आरती सांग. हा पटकन सांगायचं. राधिका 49. प्राची तेजस्विनी सांगी. पटकन सांगायचं. हात करायला तरी असं करायचं. 53 झाल्यावर 55. रामन सांग. 57. कुशल 59. मोक्षदा 61. प्रसन्न कृष्णा 65. आता सगळे मिळून सांगा. हळू 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 कानाची पडते फाटली. हा मला ऐकायला येतं. हळू हळू सांगा. 50. तर लक्षात असू द्या, इथून पुढे आपल्याला मंथन, प्रज्ञाशोध, नवोदय, स्कॉलरशिप याच्यामध्ये समसंख्या कोणती, विषम संख्या कोणती असा प्रश्न विचारला जातो. त्याच्यासाठी आपल्याला 1 ते 100 मधल्या समसंख्या माहित पाहिजे आणि 1 ते 100 मधल्या विषम संख्या माहित पाहिजे. कोणालाही जर मी उठवलं आणि सांग म्हणलं पटपट 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 सांगता आलं पाहिजे. तुम्हाला समसंख्या आणि विषम संख्या समजल्या का? 3च्या पाड्यामधल्या संख्यामध्ये विषम संख्या कोणकोणत्या आहेत? 3च्या पाड्यामधल्या विषम संख्या 3च्या पाड्यामधल्या हा सांग, आवाज नीट सांग ना. 6 कसं काय? थांब आणि 3 नाही काय लगेच 9 कडे चालले. हा 3 9 मोजा. हा बरोबर आहे, 15 आहे ना. 21 पटपट सांगा. हा झालं ना ग. हा बघा, हे असं आपल्याला पटकन सांगता आलं पाहिजे. 2चा जो पाडा आहे त्याच्यामध्ये विषम संख्या आहे का? आहे. बेक बे बेदून 4 बेदून 6 बेदून 8 बेबंज 10 बेसक 12 बेसाती 14 बेआठी 16 बेन 18 बेदा 20 सगळ्या कसल्या संख्या आहेत? समसंख्या. पण 3चा पाडा घेताना मुळात 3 ही विषम संख्या आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला विषम संख्या सांगता आल्या पाहिजे, ओळखता आल्या पाहिजे. मग ज्या संख्येच्या शेवटी समसंख्या राहते त्याला पूर्ण भाग जातो आणि ज्या संख्येच्या शेवटी विषम अंक असतो त्याला पूर्ण भाग जात नाही, म्हणजे त्याची बाकी शिल्लक राहते. कोमल, मग विषम संख्या आणि समसंख्या लक्षात ठेवा. ज्याच्या शेवटी विषम अंक आहे त्याला पूर्ण भाग जात नाही. लक्षात ठेवा.